हॅलो बालमित्रांनो, आज आपल्या गोष्टीचं नाव आहे अस्वलाचा सल्ला. ही गोष्ट आहे दोन बेस्ट फ्रेंड्सची. दोन एकदम क्लोज फ्रेंड असतात. मग त्यांच्यासोबत काय होतं ते ऐकायचंय ना तुम्हाला. रामू आणि श्यामू घनिष्ठ मित्र होते आणि त्यांना आपल्या मैत्रीचा अभिमान होता. बघा, जे दोन मित्र होते ना, त्यांचं एकाचं नाव होतं रामू आणि दुसऱ्याचं नाव होतं श्यामू. ते एकदम बेस्ट फ्रेंड होते. तुम्ही बघतायत ना चित्रात. अभ्यास सोबत करायचे, रोज खेळायचे सोबत. एकदा दोघांना दुसऱ्या गावी दाट जंगलातून जायचे होते. बघा, तुम्ही सुद्धा एका गावाहून दुसऱ्या गावी जातात ना. मग या रामू आणि श्यामू दोघांना दुसऱ्या गावी जायचं होतं. पण जाताना एकदम दाट असं जंगल होतं. जंगलात प्राणी पण होते का? हो, जंगलात प्राणी सुद्धा होते. तुम्ही चित्रात बघू शकतायत. माकड आहेत, ससे आहेत, विविध प्राणी जंगलात होते. मग रामू त्याच्या मित्राला म्हणाला, या जंगलात धोकादायक हिंस्र प्राणी आहेत. आपण काळजी घेतली पाहिजे. बघा, रामू काय सांगतोय श्यामूला की या जंगलात खूप भयंकर प्राणी आहेत, तर आपण काळजी घेतली पाहिजे. हिंस्र म्हणजे काय? जे त्रास देतात असे प्राणी सुद्धा इथे आहेत. मग कसे बसे ते घाबरून पुढे चालायला लागले. पुढे काय झालं बघा. थोड्या वेळात अचानक घुरकावत एक अस्वल त्यांच्या समोर आले. तुम्ही बघू शकतात. बघा, ते काळं काळं मोठं अस्वल त्यांच्या समोर आलेलं आहे. मग बघा पुढे काय झालं. श्यामू झाडाकडे पळाला आणि झाडावर चढला. पण रामूला झाडावर कसे चढावे हे माहीत नव्हते. बघा, श्यामूला माहिती होतं झाडावर कसं पटकन चढायचं. श्यामू पटकन झाडावर चढला, पण रामूला काही चढता येत नव्हतं. त्यामुळे रामू खालीच राहिला. घाबरलेल्या रामूने असे ऐकले होते की अस्वल मेलेल्या माणसाला काही करत नाही, म्हणून तो मेल्याचे सोंग घेऊन जमिनीवर शांतपणे पडून राहिला. बघा, त्याला झाडावर चढायचं तर माहीत नव्हतं, पण त्याला एक गोष्ट माहीत होती की जर मेलेले माणसं असतील तर अस्वल त्याला काहीही करत नाही, हे त्याला माहीत होतं. मग त्याने काय केलं, जमिनीवर तो पडून राहिला आणि मेल्याची ॲक्टिंग करत होता. म्हणजे अस्वलाला वाटेल की हा मेलेला आहे आणि मग रामूला काहीच होणार नाही. मग थोड्या वेळात अस्वल रामूजवळ आले आणि त्याच्या चेहऱ्याला आणि नाकाला हुंगू लागले. बघा, अस्वल मग कुठे गेलं, रामूजवळ गेलं आणि त्याचा चेहरा बघू लागलं आणि नाकाजवळ सुद्धा हुंगत होता. पुढे काय होतंय बघा. रामूने थोडा वेळ आपला श्वास रोखून धरला. अस्वल तो मेलेला समजून तिथून निघून गेला. बघा, रामूने काय केलं, आपला श्वास थांबून ठेवला, कारण त्याला माहीत होतं अस्वल मेलेल्या लोकांना काहीच करत नाही आणि मेलेल्या लोकांचा श्वास हा रोखलेला असतो, म्हणजे श्वास बंदच झालेला असतो. मग अशा वेळेला रामूने काय केलं, आपला श्वास रोखून धरला. मग अस्वलाला वाटलं हा मेलेला आहे, मग तो तिथून निघून गेला. मग अस्वल गेल्यानंतर श्यामू झाडावरून खाली उतरला आणि रामूही उठून उभा राहिला. बघा, अस्वलाला वाटलं होतं ना की हा मेलाय, म्हणून तो चालला गेला आणि मग थोड्या वेळाने झाडावर चढलेला जो श्यामू होता तो खाली आला आणि मेल्याचं नाटक करणारा जो रामू होता तो सुद्धा उठून उभा राहिला. मग थरथरत्या आवाजात श्यामू म्हणाला, अस्वल तुला मारते की काय, अशी भीती मला वाटली. बघा, श्यामू काय म्हणतोय की अस्वल रामूला मारतो का काय, ही त्याला भीती वाटत होती, असं श्यामू सांगतोय रामूला. पुढे बघा, नंतर श्यामूने विचारले, मित्रा, अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले? बघा, श्यामू हा झाडावर होता. त्याने बघितलं होतं की अस्वल त्याच्या कानाजवळ नाकाजवळ काहीतरी करतोय. मग तो त्याला विचारत होता की अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितलं बरं?
मलाही ऐकायचंय, काय सांगितलं? रामूने उत्तर दिले, स्वार्थी मित्रांपासून लांब राहा. बघा, अस्वल असं म्हटलं होता का की स्वार्थी मित्रापासून लांब राहा? नाही. पण ज्यावेळी अस्वल आले तेव्हा शामूने काय केलं? स्वार्थीपणा केला. म्हणजे स्वतः पटपट झाडावर चढला आणि मित्राला खालीच सोडून दिलं. मग हे मित्राचं वागणं चांगलं आहे का? नाही. म्हणून तो मुद्दाम म्हटला की स्वार्थी मित्रापासून लांब राहा असा अस्वलाने सल्ला दिला. तात्पर्य बघा, गरजेच्या वेळी जो मदत करतो तोच खरा मित्र. बघा, या गोष्टीवरनं आपण काय शिकलो? ज्या वेळेला आपल्या फ्रेंड्सला आपण मदत करायला हवी, हेल्प करायला हवी, त्यावेळेला केलीच पाहिजे. आणि नाही केली म्हणजे तुम्ही त्यांचे खरे मित्र नाहीत. मग तुम्ही सगळे मला प्रॉमिस करता ना की तुमच्या फ्रेंड्सला जेव्हा गरज असेल तेव्हा मदत नक्की करणार. हो, आम्ही चांगले मित्र बनणार. जेव्हा गरज असेल तेव्हा फ्रेंड्सला नक्की मदत करणार. गोष्ट खूप छान होती. अजून अशी एक गोष्ट सांगा ना. हो, नक्की. पुढची गोष्ट पुढच्या व्हिडिओत. अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत स्टोरी नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.